विद्यार्थी मित्रांनो, मास्टर एसके क्लासेस मध्ये परत तुमचं एकदा स्वागत करीत आहे। आज आपण शिकवतो वर्ग 6वा विषय गणित। घटक कोण आहे आणि कोण या घटकामध्ये आपला उपघटक कोणता आहे? उपघटक आहे आपला आज कंपास पेटीतील साधनांची ओळख। कंपास पेटीतील साधनांची ओळख। आता कंपास पेटीमध्ये कोणकोणती साधने असतात बघा। एक कंपास, दुसरं मोजपट्टी, तिसरं कोनमापक, चौथं कर्कटक आणि पाचवं दोन गुण्या असतात। लक्षात आलं? कंपास पेटीमध्ये हीच 5 साधनं असतात, त्याबरोबर पेन्सिल सुद्धा असते। कळलं का? हे 6वं। पेन्सिल। हे पहा, कंपास पेटीमध्ये तुमच्या साहित्य काय काय असतं, काय साधनं असतात, कोणकोणती? नंबर 1 कंपास, नंबर 2 मोजपट्टी, नंबर 3 कोनमापक, नंबर 4 कर्कटक, नंबर 5 दोन गुण्या आणि एक छोटी पेन्सिल। एवढी साधनं आपल्याला कंपास पेटीमध्ये आढळतात। आता आपण एकेका साधनाची माहिती मिळूया। कंपास, हे पहा, कंपास आहे। हे कंपास, ह्या कंपास मध्ये कसं करायचं आहे? हे पेन्सिल ठेवताना या टोकापेक्षा पेन्सिलचं टोक नकळत जास्त, पेन्सिलचं टोक नकळत जास्त ठेवायचं आहे। आणि याचा उपयोग बघा कशासाठी? या पासा ठेवून कंस काढण्यासाठी, कंसाला दुभागण्यासाठी, कंस काढण्यासाठी या कंपासचा उपयोग। कंपासच्या सहाय्याने काय करता येतो आपल्याला? कंस काढता येतो। कंस काढण्यासाठी या कंपासचा उपयोग होतो। आणि कंस दुभागता येतो। ह्या पासा कंस आहे, हा कंस आहे, त्या कंसाला सुद्धा आपण असं दुभागता येतो। ह्या पाय इकडे असं, इकडे ह्या पाय इकडे हे असं, हे कंस काढता येतो, दुभागता इथून हे पास। लक्षात आलं? आपल्याला कंस दुभागता येतो, कंस काढता येतो, या कंपासचा उपयोग हा होतो। आता यानंतर दुसरा भाग आहे, दुसरं साधन आहे काय? दुसरं साधन आहे मोजपट्टी। हे पाही मोजपट्टी, ही कंपास मध्ये आपल्या ही मोजपट्टी असते। आणि या मोजपट्टीवर दोन बाजूस, वरील बाजूस इंच, 1 इंच, 2 इंच, 3 इंच ही इंचाची, आणि खालील बाजूला हे बघा सेंटीमीटर। कळलं का? 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असं सेंटीमीटरच्या खुणा असतात। लक्षात आलं? मग आता काही वेळेस या पट्टीवर फक्त सेंटीमीटरच्याच खुणा दाखवलेल्या आहेत। कळलं का? ह्या पट्टीचा उपयोग काय होतो? या पट्टीचा उपयोग रेषा काढण्यासाठी। कळलं की नाही? ह्या पट्टीचा उपयोग रेषा काढण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी, रेषाखंड काढण्यासाठी या पट्टीचा उपयोग होतो। बघा, या मोजपट्टी, दुसरं साधन काय? मोजपट्टी। मोजपट्टीवर एका बाजू सेंटीमीटर व दुसऱ्या बाजू इंची मापे असतात। मोजपट्टीच्या साहाय्याने अंतर मोजता येते। कंपास पेटीच्या साधनांपैकी कशाने अंतर मोजता येते? म्हणजे मोजपट्टीच्या साहाय्याने। आणि रेषाखंड काढता येतो। रेषाखंड कशाच्या साहाय्याने काढणार? तर आम्ही रेषाखंड या पट्टी साहाय्याने 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढला। 5 सेंटीमीटरचा रेषाखंड, ह्या रेषाखंड असं। आता 20 सेंटीमीटरचा रेषाखंड आहे, पाय 20 सेंटीमीटर रेषाखंड काढला। रेषाखंड 20 सेंटीमीटर कळलं? म्हणजे मोजपट्टीच्या साहाय्याने आपल्याला रेषाखंड काढता येतो। आता तिसरा आहे कोनमापक। हा कोनमापक, हा कोनमापक। ह्या कोनमापकावर बघा, कोनमापकावर 0 पासून 180 अंशापर्यंतच्या खुणा असतात। 0 पासून 180 आणि मध्यभागी 90 अंशाची म्हणजे काटकोनची खूण असते। बघा इथं हे कोनमापक, दिलेल्या मापाचा कोन काढता येतो। हे दुसरं
कोन मापकावर 0° ते 180° पर्यंतच्या खुणा असतात. हे पहा, मग आता आपल्याला ह्या कोन मापकाच्या सहाय्याने हा बिंदू आहे. इथं आपल्याला 90° कोन काढायचा आहे. मग काय काढायचं, हा मधला भाग जो आहे ना तो त्या बिंदूवर ठेवायचा आणि सरळ रेषेमध्ये घेऊन मोजायचं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 110चा काढायचा आहे. 140चा बघा इकडे, हे 90 झालं, 100, 10, 20, हे 120. हे पाहिजे. आता आपल्याला हा जोडून घेतले की 120° कोन, हा कोन 180° आपल्याला मिळाला. हा कोन 180°, 120° कोन आपल्याला हा मिळाला. असं कोन मापकाच्या सहाय्याने आपल्याला काय काढता येतो, दिलेल्या मापाचा कोन काढता येतो. कोन मापकावर 0 पासून, नीट लक्षात द्या, कोन मापकावर 0 पासून, लक्षात आलं का, कोन मापकावर 0 पासून 180° पर्यंतच्या खुणा खालून बी असतात वरून बी असतात. खालून असलेल्या खुणा उजवीकडून घ्यायचे आणि वरून असलेल्या खुणा डावीकडून घेताना घ्यायचे. कळलं, ह्या कोन मापकाचा उपयोग. आता त्याच्यानंतर आहे पुढचा कर्कटक. हा कर्कटक, ह्या पाय इकडे बघा, हा आहे कर्कटक. कर्कटकच्या सहाय्याने आपण काय करतो, या कर्कटकाचा उपयोग आपण कशासाठी करतो बाबा, दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी कर्कटाचा उपयोग होतो. आणि त्यासाठी मोजपट्टीचा आपणाला हे पाहिजे. हे दोन बिंदू आहेत, या दोन बिंदूत किती अंतर आहे हे पाहण्यासाठी आपल्याला हे कर्कटाचा, पहिल्या बिंदूवर टोक ठेवून दुसऱ्या बिंदूवर टोक ठेवा. हे झाल्या दोन बिंदूतील अंतर. हे किती अंतर आहे हे पाहण्यासाठी मोजपट्टीचा आपल्याला वापर करावा लागतो. आता या मोजपट्टीवर बघा, हे पाहिजे 1 सेंटीमीटर पासून झालं 4.8 सेंटीमीटर अंतर आहे. हे 4.8 सेंटीमीटर अंतर आहे. असं दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी आपल्याला या कर्कटाचा उपयोग होतो. आणि ते अंतर किती आहे हे काढण्यासाठी, हे पाहण्यासाठी मोजपट्टीचा उपयोग करावा लागतो. आता अखेरला आहे दोन गुण्या, हे लास्ट. ह्या गुन्ह्याच्या साह्यानं आपल्याला बघा, गुन्ह्याच्या साह्यानं आपल्याला काटकोन काढता येतो. ह्या गुन्ह्याच्या साह्यानं आपल्याला काटकोन काढता येतो. हा काटकोन 90°. गुन्ह्याच्या साह्यानं आपल्याला काय काटकोन काढता येतो. गुन्ह्याच्या साह्यानं 60° कोन काढता येतो. गुन्ह्याच्या साह्यानं आपल्याला 30-45° कोन काढता येतो. हा जो गुन्हा आहे ना, हा गुन्हा बघा, हा गुन्हा काटकोन काढत असताना हा आणि हा कोन, हा 90°चा आहे, हा 60चा आहे, हा 30चा आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला काढून दाखवतो ह्या गुन्ह्याचा उपयोग. इकडे बघा, आता आपण काढला हा त्रिकोण काढला, कळलं की नाही. हा त्रिकोण काढला, आपण काढता येतो त्रिकोण. ह्याच्या साह्यानं 60° कोन. हा गुन्हा असं ठेवला की असं काढल्यानंतर हा 90° कोन, हा 60°, हा 30°. ह्या गुन्ह्याच्या साह्याने, हा दुसरा गुन्हा आहे, ह्या दुसऱ्या गुन्ह्याच्या साह्याने बघा, हे पास हे काटकोन 90°, हा 90°, हा 45°, हा 45°. म्हणजे 90°, 45°, 60°, 30°चा कोन या गुन्ह्याच्या साह्यानं काढता येतो. आता अखेरचं काय राहिलं, पेन्सिल. हे पाहिजे 6वं. हे पेन्सिलचा उपयोग काय होतो बघा. आता
रेषाखंड काढण्यासाठी, दुसरं बिंदू काढण्यासाठी, आणि तिसरं कंस काढण्यासाठी. कळलं? ह्या पेन्सिलचा उपयोग आपल्याला कशामध्ये, कंपासमध्ये ठेवून, कंपासमध्ये घालून आपल्याला वापर करतात. आता यानुसार तुम्हाला मी प्रश्न विचारले, कळलं की नाही? कशाच्या साहाय्याने कंस दुभागता येतो? कंपासच्या साहाय्याने कंस दुभागता येतो. अंतर कशाच्या साहाय्याने मोजतात? अंतर मोजपट्टीच्या साहाय्याने अंतर मोजता येते. कळलं? कशाच्या साहाय्याने 90 अंशाचा कोन काढता येतो? 40 अंशाचा, 70 अंश. कोन मापकाच्या साहाय्याने दिलेल्या मापाचा कोन काढता येतो. अंतर कशाने मोजतात? कर्कटकने अंतर मोजता येते. कळलं? लक्षात आलं? अशा रीतीने काही जरी प्रश्न विचारले आपल्याला या साधनाची ओळख आहे. आता याच्यानंतर पुढचा भाग बघू. आता पहिल्यांदा आपण कोन, कंपासच्या साहाय्याने कोन दुभाजक काढायचं आहे आपल्याला. कोन दुभाजक. आता कोन काढूया आपण. हा कोन आहे 60 अंशाचा. आता कोनाचा दुभाजक काढायचा. आता कसं काढायचं कोनाचा दुभाजक पहा, तुम्हाला मी सांगतो. हे पहा, इकडे लक्ष द्या. हे कंपास, या कंपासचं टोक या ठिकाणी ठेवा, बी बिंदूवर ठेवून इथे कंस काढा. असा कंस काढला. इथं त्याच अंतराने वरी बी कंस काढला. दोन्ही ठिकाणी कंस काढला. मग आता काय करायचं तुम्हाला? हेच अंतर घ्यायचं, ह्याच अंतराने इथं मध्ये कंस काढा आणि इथं टोक ठेवून ह्या कंसाला असं छेदा. मग आता काय होईल? ह्या बिंदूला, या छेदन बिंदूला नाव दिलं आपण पी. आणि आता काय काढा? आता बी पी हा किरण काढा. बी पी हा किरण काढला किरण. हे पास, हे बी पी हा किरण काढला. कोन दुभाजक, ह्याला म्हणतात कोन दुभाजक. आपण कोन दुभाजला. आता हे 60 अंशाचा आहे. मग आता बघा, नीट बघा, माप कोन एबीसी बरोबर 60 अंश आहे ना, 60 अंश. मग आता सांगा, आता माप कोन एबीपी बरोबर 60 भागिले 2 बरोबर 30 अंश. दुभाजक म्हणजे दोन भाग समान. आता तसंच माप कोन पीबीसी म्हणजे एवढा कोन आहे, एवढा कोन पीबीसी म्हणजे एवढा. हा कोन माप कोन पीबीसी बरोबर 30 अंश. म्हणजे काय झालं? ह्या कोनाचे आपण दोन समान भाग केले. म्हणजे आता काय होईल? मग इथं सांगा बघा, माप कोन पीबीसी अधिक माप कोन एबीपी बरोबर माप कोन एबीसी. आता बघा, हे 30 अंश अधिक 30 अंश बरोबर 60 अंश. लक्षात आलं? अशा रीतीने आपल्याला कंपास आहे ना कोन दुभाजक काढतो. आणखी एकीकडे काढूया, बघूया. बघा, हा 80 अंशाचा कोन असं बघा. काय एक्स
वाय झेड. इथं बघा माप कोन एक्स वाय झेड बरोबर 80 अंश. 80 अंशाचा कोन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोनाचा दुभाज्य काढायचा आहे. हे पहा, कंपास टोक वाय बिंदूवर ठेवून या ठिकाणी असे कंस काढा. तेवढ्याच अंतरानं वरील बाजूला कंस काढा. झालं. आता त्यानंतर इथं बघा, या इथंच कंपास ठेवून काढा आणि इथंच ठेवून छेद असतो. लक्षात झालं. इथून कंपास ठेवून असा काढला आणि याला असा छेदला. आता छेदल्यानंतर या छेदनबिंदूला नाव द्या पी. आणि आता वाय पी किरण काढा. ह्या पा किरण वाय पी काढा. काढलं. आता काय झालं, कोन दुभाजक. हे कोन दुभागला. हा 40 अंशाचा, हा 40 अंशाचा. बघा एक्स वाय पी बरोबर 40 अंश आणि पी वाय झेड बरोबर सुद्धा 40 अंश. आणि टोटल किती, 80. आता मग आपण उगा माहिती शिकू लागलो आपण. बघा 80 झालं. आता लिहा खाली माप कोन एक्स वाय पी बरोबर 40 अंश व माप कोन पी वाय झेड 40 अंश. कोन दुभागून अर्धे अर्धे केले आपण. हा कोन दुभागला अर्धे. अशा रीतीने कोन दुभाजक आपण काढला. ह्याला म्हणतात कोन दुभाजक. हे दुभाजक काढला फक्त कोन दुभाजक. पी बिंदू हा बघा किंवा बीपी हा, किरण बीपी हा, नीट बघा. आता इकडे बघा, किरण बीपी हा कोन एबीसी चा दुभाजक आहे. आता इकडे सांगा, किरण वायपी बघा, किरण वायपी हा कोन एक्स वाय झेड चा दुभाजक आहे. हे दोन गणित लक्षात आले का तुमच्या. बघा हे वाय पी हा किरण ह्या एक्स वाय झेड चा दुभाजक आहे. बीपी हा किरण ए बी सी ह्या कोनाचा दुभाजक आहे. आपण कोणाचे दुभाजक काढले. हा कोन दुभाजकामध्ये आपण दुसरा भाग शिकणार आहोत. दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन कंपासवर पेटीचा असताना हे पण दिलेल्या मापाचा कोन आहे. म्हणजे हा कोन आहे. धरा हा कोन आहे. ह्या मापाचा एवढा आपल्याला कोन काढायचा आहे. हे पास बी सी हा किरण काढला. आता माप कोन मापक बी बिंदूवर ठेवून 80 अंशाचा पैदा 80 मधल्या बाजूला 80 अंशाचा हे वाय बिंदू घेतला. आता इथं काय केलं आपण मग, किरण बी वाय काढला. किरण बी वाय काढला आणि आता या ठिकाणी बिंदू आला ए. कळलं. हा कोणता दिलेल्या मापाचा 80 अंशाचा कोन तयार झाला. कळलं, लक्षात आलं. आता बघा काय लिहिल्याची कृती आपण लिहू. एक किरण बीसी काढला पहिलं. दुसरं कोन मापक बी बिंदूवर ठेवून बघा, कोन मापक बी बिंदूवर ठेवून 80 अंश मापाचा किरण बी वाय काढला किंवा बी ए काढला. म्हणून किरण बी ए काढला. हे वाय नाही, किरण बी ए काढला. तिसरं
दिलेल्या मापाचा कोन ABC बरोबर 80 अंश मिळाला. बघा दिलेल्या मापाचा 80 अंशाचा कोन आपण काढला. लक्षात आलं? हा ठीक आहे. आता हे करून पहा. बघा हे करून पहा. नंबर 1 ह्याच्यामध्ये काय, हे करून पहा मध्ये कोन दुभाजकाची रचना करून 30 अंश मापाचा कोन काढा. आता 30 अंश मापाचा कोन काढा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला किती अंशाचा कोन काढायला पाहिजे? 60 अंशाचा. त्याचा दुभाजक 30 अंशाचा. पुन्हा आपण 60 अंशाचा कोन काढू. 60 अंशाचा कोन काढू. नीट पहा. आता हे 60 अंशाचा कोन काढतो आपण. हे 60. झट एक्स वाय झट हा किती अंशाचा कोन आहे? हा 60 अंशाचा कोन आहे. 60 अंशाचा काढला आपण. आता याचं काय करायचं आपल्याला? कोन दुभाजक 30 अंशाचा काढायचा आहे. ह्याचे 2 समान भाग केले की आपल्याला 30 अंशाचा कोन मिळतो. आता मग काय करा, नीट बघा. आता काय करा, हे कोन दुभागायचा आहे. कंपास मध्ये कंपासचं टोक इथे ठेवून इथे एक चॉप काढा. ह्या किरण XY वर चॉप, तेवढ्याच अंतरानं वरच्या बाजूला चॉप करा. आणि आता काय करा, या अंतरानं इथं घेऊन आणि इथं ठेवून तेवढ्याच अंतरानं काढा. काढले. आता हा बिंदू मिळाला. या बिंदूला नाव T दिलं. आता XT जोडून XT किरण काढा. XT हा झाला कोन दुभाजक. हा किती अंशाचा? 30 अंशाचा. हा सुद्धा 30 अंशाचा. लक्षात आलं? आता बघा काय केले आपण, कृती लिहू. काय केले बघा, कृती लिहू. 1 किरण XY काढला. पहिल्यांदा काढलं की नाही किरण XY पाय काढल्या की नाही पट्टीच्या सहाय्यानं. आता दुसरं कोन मापक. बघा कोन मापक X बिंदूवर ठेवून 60 अंशाचा किरण 60 अंशाचा किरण X झड काढला. आता तिसरं माप कोन झड XY. झड XY बरोबर 60 अंश झालं. हा आता चौथं काय केलं बघा. आता कंपासचं टोक X बिंदूवर ठेवून समान अंतराने बघा समान अंतराने किरण XY व किरण X वर कंस काढले. काढले की नाही कंस? हे भाई कंस, हे कंस. आता ह्या कंसावर कंपासचे टोक ठेवून
कोनाच्या आतील बाजूस कंस काढला. बघा कंसावर हे पहा एक्स वायच्या कंसावर बघा 5 वर किरण एक्स वायच्या कंसावर कंपासचे टोक ठेवून कोणाच्या आतील बाजूस कंस काढला. आता 6वं त्याच अंतराने बघा त्याच अंतराने अंतर कमी जास्त घ्यायचं नाही. त्याच अंतराने किरण XZच्या कंसावरील किरण XZच्या कंसावर कंपासचे टोक ठेवून आतील कंसाला छेदले. छेदन बिंदूला टी हे नाव दिले. झालं. छेदन बिंदूला टी हे नाव दिलं. आता इथं बघा की जर 7 हे 8वं नीट लक्ष द्या. आता माप कोन ZXT बरोबर 30 अंश व माप कोन YXT बरोबर 30 अंश. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे कोन दुभाजकाची रचना करून रचना करून 30 अंश मापाचा कोन काढला. अशा प्रकारची रचना केली आणि 30 अंश मापाचा कोन काढला. आता कोणते 30 अंश मापाचे पाहिजे बघा. कोन YXT म्हणजे हे एवढा कोन 30 अंशाचा. कोन ZXT म्हणजे वरचा एवढा कोन हा बी 30 अंशाचा आणि दोन्ही मिळून 60 अंशाचा. आता दुसरा कोन दुभाजकाची रचना करून 45 अंश मापाचा कोन काढा. आता 45 मापाचा कोन काढण्यासाठी एकूण किती अंशाचा पाहिजे? 90 अंशाचा. आता आपण 90 अंशाचा कोन बघू पहिल्यांदा. किरण काढला BP हा किरण काढला. आता कंपासचं टोक बघा ठेवून नीट ठेवा. आता B बिंदूवर आता हे 90 अंशाचा. किरण BT काढला. हा आहे 90 अंश. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हा कोन दुभागून 90 अंशाचा कोन दुभागून दुभागाची रचना करून 45 मापाचा कोन आपल्याला मिळवायचा आहे. कंपासचं टोक B बिंदूवर ठेवून कंस काढा. इथे कंस काढलं. आता या कंसावर त्याच अंतराने इकडून त्याच अंतराने ह्या बिंदूला नाव द्या R. आणि आता जोडून घ्या. किरण काढाय पासा किरण काढा. कोणता किरण? किरण BR काढला. बिंदू R किरण BR हा माप कोन TBP चा कोन दुभाजक आहे. आता आपण रचना लिहूया. बघा
कृती 1 काय? किरण बीपी काढला, हे 2. कोन मापकाच्या साह्याने कोन एम बरोबर 90 अंश घेतला. आपण 90 अंश घेतला. आता 3. बिंदू बी वरून समान अंतराने किरण बीपी व किरण बीटी कंस काढले. आता 4. किरण बीपी वरील कंसावर कंपास ठेवून कोनाच्या आतील बाजूस कंस काढला. किरण बीटी वरील कंसावर कंपास ठेवून बघा, ठेवून आतील कंसाला छेदले. 6. छेदन बिंदूला काय नाव दिलं बघा? आर. आर हे नाव दिले. आता पुढे, आता 7. किरण बीआर हा कोन टीबीपीचा दुभाजक आहे. आता 8. माप कोन टीबीपी बरोबर 90 अंश म्हणून माप कोन टीबीआर बरोबर 45 अंश व माप कोन पीबीआर बरोबर 45 अंश. असं कोन दुभाजकाच्या साहाय्यानं आपण 45 अंश मापाचा कोन काढला. जे केलं कृती ती आपण अशी लिहायची कृती डिटेल. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे. एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.